त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज स्ट्राईकला नौशाद, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटला. गोलंदाज महेश. अमर स्पोर्ट कासने टीम कडनं गेम ऑन. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल महेश दळवी. महेश दळवी सुरुवात खूप चांगली केलेली आहे. महेश दळवी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला. इथे मात्र चुकी घडलाय मैदानावरती रक्षकाच्या माध्यमातून आणि हा बाईच्या रूपाने पहिला चौकार येतोय तो मांडा टीमला. सुजल पाटील कुठे असेल त्याने यायचंय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. चला आयोजकांची आपल्याला विनंती आहे. चला स्कोर अपडेट करायला यायचंय. सुजल बाळू पाटील आपण कुठे असेल तर यायचंय. स्ट्राईकला नौशाद आहे. पुढचा बॉल नौशाद साठी. महेश दळवे एका बाजूला. अमर स्पोर्ट कासने मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पाटलावरती. आज मात्र सिद्ध करत असताना मात्र या राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी महेशच्या माध्यमातून. बघा लाईन खूप चांगली आहे. व्हेरिएशन भेदकता आहे गोलंदाजीमध्ये आणि त्याच्या जोरावर मात्र आता अमरस्पोर्ट कासनी संघ मात्र गोलंदाजी केली जातोय. स्क्वेअर लेगचे पंच शाहिद मोमीन सर, त्याचप्रमाणे महेंद्र भवर सर दोन्ही पंच ऑफिशियल आहेत. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जातोय. पुन्हा एकदा राऊंड विकेटने हो स्ट्रेट आउटच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. फटका पसलाय. नौशतला मागे परतावं लागेल. पहिला धक्का लागतोय तो जेपीपी मांडा या संघाला. पॉवरफुल गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळतो तो अमर स्पोर्ट कासने या संघाकडनं. बायच्या रूपाने कुठेतरी चुक्या केल्या यष्टी रक्षकाने आणि त्या 4 धावा मात्र या संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश येतोय नवीन फलंदाज. प्रथमेशच्या बॅट मधून मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. अशा रीतीने पहिला षटक समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मात्र केलेला महेश दळवेनी. याचं उत्तम उदाहरण मात्र आपल्याला मैदानावरती पेश करत असताना मात्र महेशकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश येतोय दुसरा गोलंदाज. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्राईकला मात्र संकेत भोईर आहे. संकेतला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालेले नाही कारण का टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे
संकेतचं आणि संकेतकडे जेव्हा स्ट्राईक जाईल तेव्हा नक्कीच आपल्याला मॅच बघायला मजा येईल. मोठ्या फटक्यासाठी जाणला जातोय जे-पी-पी मांडा टीमकडनं. टॉस हरल्यानंतर मात्र बॅटिंग करावं लागलेलं आहे. मांडा टीमला टॉस जिंकला अमर स्पोर्ट कासनी संघाने आणि प्रथम मात्र फील्डिंग करण्याचा निर्णय या मैदानावरती घेतलेला आहे. पाहूया, सुरुवात तर खूप चांगली झाली आहे कासनी संघाकडनं. गोलंदाज महेश दलवीने फक्त 5 धावा खर्च केला, एक गडी बाद केला. नौशाद सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र इथं गारद केलेला आहे. कल्पेचा हा बॉल अतिशय देखना कव्हर ड्राईव्ह शॉट. क्षेत्ररक्षक बघता राहिला. त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमा पार होय. वन बॉल सीमा पार हा येतोय चौकार. तिथे आपण बघितलं तर कासनी संघाचा तुषार दोन धावा मिळतायत मांडा टीमला. तुषार आला होता खूप वेगाने चेंडूवरती काव करण्याच्या दिशेने आणि शेवटच्या मुवमेंटला चेंडूला मात्र कलेक्ट केलाय. तोपर्यंत 2 धावा मात्र या मांडा टीमच्या खात्यामध्ये जाताना धावसंख्या पुढे वेगाने सरकते ती 11. एक गडी बाद. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाही तिथे, परंतु पुन्हा एकदा तुषार जातोय. ओहो, थोडासा खराब आपल्या पाला मिळाला, परंतु जजमेंट थोडासा चुकलेला होता तुषारचा. परंतु काही हरकत नाही, शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला अडवलाय आणि एकच धाव मिळतोय ती मांडा टीमला. संकेत भोईर आता मात्र स्ट्राईकवर आपण पाहू शकता. नॉन स्ट्राईकेनला प्रथमेशला. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. आतापर्यंत कल्पेशने 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय. अतिशय मोठी मॅच आहे, प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे ती कासने विरुद्ध मांडा अशी बिग फाईट मॅच. क्रिकेटचा महासंग्राम. फुलरलेनचा बॉल फेकून दिलेला आहे, पावा लागेल. हो हो हो, अतिशय सुरेख जजमेंट. संकेत भोईर नक्कीच ज्याची सातत्याने चर्चा करत होतो, सुरुवात तर केली होती, परंतु तुषार होता तिथे. तुषारने काय फिल्डिंग केलेलं आहे, व्हेरी गुड फिल्डिंग. जरी कॅच सुटली असली तरी मॅच मात्र हातामध्ये आहे त्यांच्या. लांब उडी मारून मात्र चेंडूला अडवलाय. नक्की 4 धावा तर नक्कीच त्यांनी रोखलेल्या आहेत. प्रथमेशसाठी हा चेंडू लपटे ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, सन्मान दिला, ब्लॉक मध्ये चेंडू टाकला होता कल्पेशने, परंतु प्रथमेश आहे समोर. अतिशय चांगला अनुभव त्याच्याकडे आहे बघा. ज्यावेळेस चांगला चेंडू येतो त्यावेळेस मात्र सन्मान दिला जातो चेंडूवरती. फुलरलेनचा चेंडू होता, स्लोअर गतीचा चेंडू, वेगवान नव्हता टाकला, परंतु व्हेरिएशन खूप चांगला होता कल्पेशचा. आणि अशी रीतीने 2 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. धावा लावल्या जातात त्या स्कोर कार्डवरती 13. एक गडी बाद. महेश दलवीच्या पहिल्या षटकामध्ये 5 धावा, एक गडी बाद केला. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. अशा एकंदरीत आपण जर का या धावसंख्येचा लेखाजोगा बघितला तर 13 धावा लावल्या जातात त्या बॅटिंग करत असताना जे-पी-पी मांडा या संघाकडनं. नाही, अतिशय चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल अमर स्पोर्ट कासने संघाचे. महेशने खूप चांगली गोलंदाजी केली, त्याच्या पावलावर पाऊल ठेवत कल्पेशची सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या फेरीतला अंतिम मॅच आहे, आज चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो अमर स्पोर्ट कासने विरुद्ध जे-पी-पी मांडा. पुन्हा एकदा महेश दलवीला मात्र इन्व्हाइट केलंय. 5 षटकांचा सामना आहे पहिल्या फेरीतला मॅच. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला 4 षटकांचे सामने आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस मित्रांनो. अतिशय चांगले रंगतदार स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळतो या सकाळच्या
17 आज क्लायमेट थोडंसं खराब होतं, गुलाबी थंडी होती, त्यामुळे थोडं उशिरा सामना चालू झालाय. 10 वाजून 35 मिनिटांनी हा स्पर्धेचा पहिला चेंडू पडला आपण बघितलं तर. ओहो, हा चेंडू लॉफ्टेड ड्राईव्ह, अतिशय देखता फटका. हा संकेत भोईरच्या बॅटमधून येणारा हा पहिला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मला थांबवणं नक्कीच मुश्किल आहे. मुमकिन ही नाही तो नामुमकिन है. जर का संकेत भोईरची बॅट चालली तर नक्कीच या मैदानावरती धावांचा पाऊस, डोंगर आपल्याला पाहायला मिळेल आणि संकेत भोईरच्या या बॅटमधून मात्र षटकार 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता धावसंख्या वेगाने पुढे सरकते ती 19. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केला महेश दलवीने. ज्या महेश दलवीने मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्या महेश दलवीच्या पहिल्या षटकावरती स्वागत केलं, परंतु त्याच्यामध्ये कमबॅक खूप चांगला केलाय महेशने. हीच तर ओळख असते प्रत्येक गोलंदाजाची या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, आणि ही कसोटी असते प्रत्येक खेळाडूची जर आपण बघितलं तर. पुढचा बॉल प्रथमेशसाठी, मात्र उंची खूप गेलेला आहे, लांबी कमी. इथे क्षेत्ररक्षक होता, खूप चांगला झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो JPP मांडा टीमला. भुईर होते तिथे शॉट फाईन लेगला आणि अतिशय सोपा झेल टिपला. या संघाचे ऑनर आहेत, पुरस्कर्ते आहेत अमरसोट कासने. त्यांच्या नावाने मात्र हा संघ नेहमीच भिवंडी असेल, कल्याण असेल या विभागामध्ये मात्र खेळत असते आणि त्यांनी मात्र आज खूप चांगला झेल टिपलाय. 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज निखिल येतोय स्ट्राईकला. निखिल नॉस्टकेनला मात्र संकेत भोईर आपण पाहू शकता, खूप वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे. शॉर्ट पिच चेंडू. निखिलने मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव मिळते ती मांडा टीमला. 5 षटकांचा सामना, तिसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडूवरती मात्र 6 धावा आल्या महेश दलवीच्या. त्याच्यानंतर एक चेंडू 1 धाव, त्याच्यानंतर विकेट हा 1 धाव. धावसंख्या आता मात्र लेखाजोगा आपण जर बघितलं तर 21 धावा पाहायला मिळतोय. सुरुवात खूप खराब झाली होती मांडा टीमचे, परंतु आतापर्यंत 21 धावांपर्यंत मजल मारायला संकेत भोईर ऑन स्ट्राईक आहे आणि मात्र त्याला इथनं गेअर चेंज करावं लागतील. शॉर्ट पिच चेंडू हुलकावून दिलेला आहे, अतिशय एकदा चाबूक शॉट. संकेत भोईरच्या बॅटमधून येणारा दुसरा षटकार. दस्तक पे मस्तक, मस्तक पे दस्तक असाच मात्र खेळ आपल्या संकेत भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सातत्याने. सध्याच्या घडीला मात्र फॉर्म मध्ये परफॉर्मन्स खूप चांगला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण संकेत भोईरला पाहतोय. पुलरलेनचा चेंडू होता, निरसा बॅटवर आलाय, परंतु वेगवान चेंडू फेकला होता महेश दलवीने, परंतु प्रॉपर टायमिंग जमलं नाही संकेतचा आणि मात्र षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त झालेला आहे. धावसंख्या 27 लावली जाते. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा महेश दलवी आपण खर्च करतोय. असं जर आपण विचार केला तर 19 धावा आपल्या स्वतःच्या 2 षटकामध्ये 19 धावा खर्च केलेल्या आहेत. तर धावसंख्या एकंदरीत जर आपण बघितली तर त्या 27 झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ अखेरीस समाप्त झालेला आहे. अजूनपर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त आहे, परंतु संकेत भोईरला खेळपट्टीवरती टिकून राहणं खूप गरजेचं आहे. परंतु त्याच्या एका बाजूने निखिल निलेशच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला मित्रांनो आलेला आहे. सांगोडेकर चषकचं हे भव्य
आणि दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आहे, क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटची मेजवानी सर्व प्रेक्षकांसाठी मात्र भेटीला आलेलं आहे. निलेश पंचांच्या उजव्या बाजूने पहिलाच बॉल, इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्रक येतंय डाऊन दी बॉल आणि मात्र इथे निखिलची खेळी संपुष्टात होतोय. तिसरा धक्का लागतोय तो जेपीपी मांडा टीमला. वरती तिसरा गडी बाद होतोय निखिलच्या माध्यमातून. निलेश मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सुरुवात तर खूप चांगली केलेली आहे, परंतु शेवट तशाच प्रकारे मात्र करावं लागेल. पहिल्या बॉलवरती मात्र आपण बघितलं तर विकेट इथे मात्र कॅरी केलेला आकाश येतोय नवीन बॅटिंगसाठी. नेट नंबर बॅटर 5व्या क्रमांकावरती मात्र आकाशला आपण पाहू शकता. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु नीटसा बॅटच्या रडारमध्ये घेतला नाही आकाशने. लाईन रीड केली नव्हती, परंतु नशिबाची साथ मिळाली नाही असं म्हणावं लागेल आकाशला. नक्कीच फटका हुकला आणि मात्र एक धाव मिळाली मांडा टीमला. निलेश पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चुरशीची लढत या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य संघ आहेत, काही या बाबतीत काही शंकाच नाही. एका बाजूला अमरसोड कासने आणि दुसऱ्या बाजूला जेपीपी मांडा. संकेत भोईर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा मागं ठेवला टप्पा आणि टप्पा पडल्यानंतर स्विंगिंग रोल करत असताना मात्र निलेश हे दाखव देत असताना फिरकीचा जादूगर ज्याला मात्र म्हटलं जात आहे त्या प्रकारे मात्र इथे गोलंदाजी केली जातोय. हॅलो, फक्त 51. स्ट्राईकला आकाश आहे, फलंदाज नॉनस्ट्राईकला संकेत भोईर. धावसंख्या मात्र टोटल झालेला आहे 29. विकास करणं मात्र प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे आकाशासाठी. प्रत्येक षटकारासाठी अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते, मात्र निलेशकडनं मागे ठेवण्याचं काम केलं जातोय. प्रत्येक चेंडूवरती स्विंगिंग रोल केला जातोय. स्लोवर गतीचा चेंडू, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघा किती छान आहे. त्याला सर क्रिकेट म्हटलं जातं, अटॅकिंग क्रिकेट. तर गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या बाला इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू भिडकावून दिलेल्या चेंडूला पाहावा लागेल आणि नक्कीच तिथे प्रेक्षक आहेत. बाउंड्री लाईनला पाय टच आहे का ते बघायचं आहे आपण. यस, प्रेक्षक आहेत तिथे, प्रेक्षक आहेत, सांगतील आम्हाला नक्कीच तिथे. आणि पंचायत या षटकार आहे, कारण का त्याचं पाय जे आहे ते मात्र बाउंड्री लाईनला टच होतं, झेल घेतला तेव्हा. आणि 6 धावा येत आहेत मांडा टीमला. षटकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. आकाशच्या बॅटमधून आकाशला पारितोषिक लावलेलं आहे. आकाश नवलेसाठी विकास यांच्या माध्यमातून 51 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी. पहिला षटकार तर मारलेला आहे आकाश. प्रत्येक षटकारासाठी आपल्याला मात्र पारितोषिक इथं लावलेलं आहे. विकास आपण पारितोषिक जमा करायचं आहे. आपण कुठे असाल तर आपण पारितोषिक जमा करायचंय, फक्त फोनवर बोलून चालणार नाही.
कारण आमच्यावरती सुद्धा दबाव आहे ते. आपण पारितोषिक लावलेलं आहे. शेवटच्या क्षणाला आपण पारितोषिक दिले नाही. आमच्यावर सुद्धा दबाव येऊ शकतो. विकास आपण असाल तर यायचं आहे पारितोषिक घेऊन. काही हरकत नाही. असूया. जाऊया मॅचकडे. नाव बॅक टू क्रिकेट आणि सुरुवात झालेला आहे. डॉटच्या चेंडूने गोलंदाज वैभवच्या माध्यमातून ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक 2 षटकार पाहिलेले आहेत. त्या संकेत भोईरला मात्र इथनं काहीतरी करावं लागेल. हा चेंडू मात्र फसलाय फटका संकेत भोईरचा आणि इथनं मात्र खेळ समाप्त झालाय. अजून एक धक्का लागतोय तो मांडा टीमला. झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना मांडा टीमने नवीन फलंदाज सचिन खेळपट्टीवरती दाखल झालेला आहे. सुरुवात तर महेशने खूप चांगली केली होती. डॉट चेंडूने पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि चौथ्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. डॉट चेंडू हीच तर ओळख असते प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक गोलंदाजी. ज्याच्या वेळेस मात्र डॉट चेंडू टाकला जातं त्या गोलंदाजाच्या माध्यमातून त्या वेळेस मात्र त्याला प्रोत्साहित केलं जातंय समर्थकांकडनं मात्र खेळाडूंकडनं आणि तो प्रोत्साहन मात्र या कासने संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. ओहो इथे मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह खूप उंच गेलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक काय जज पकडलाय चेंडूला. अतिशय देखना झेल आपण बघितलं तर योगेशच्या माध्यमातून आणि अजून एक गडी बाद होतोय तो मांडा टीमचा. साठी 101 रुपयाचं पारितोषिक रितेश साठी उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक नाही पाहावा लागेल. जर का धावला असता चेंडूवरती तर नक्कीच कदाचित झेल होऊ शकला असता परंतु जास्त जोखीम उठवलेले नाही. त्याला माहित होतं क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळाले. 2 धावा माफ करा 2 धावा आलेल्या आहेत या चेंडूवरती. धावा झालेल्या आहेत त्या 37. प्रयत्न तुम्ही करत राहा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच प्रयत्नांना यश नक्कीच आपल्याला मिळेल मित्रांनो. मेहनतीचा फळ हे प्रत्येकाला मिळत असते. कुठेतरी मात्र रितेशला इंजुरी झालेला आहे कमरेमध्ये. नक्कीच बघायचं आहे आपण. धावत असताना रनिंग करत असताना मात्र थोडंसं हलकंसं इंजुरी झालेलं आहे. काही हरकत नाही. आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी नक्कीच खेळ चांगला करेल अशी अपेक्षा असेल. रितेश पाटील स्ट्राईकला आकाश आहे प्रत्येक चेंडू प्रत्येक षटकारावरती. मात्र 101 रुपयाचं पारितोषिक विकासच्या माध्यमातून इथं लावलेलं आहे. षटकार येणं खूप गरजेचं आहे. धावा मात्र आपण बघितले तर 37 लावल्या जातात अंतिम षटकामध्ये. हो इथे लॉफ्टेड ड्राईव्ह फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे जज आहे लॉंग ऑनला आणि चुकी होणार नाही. रितेश पाटीलचा खेळ समाप्त. धक्का लागतोय तो मांडा टीमला. रितेश पाटील बॅक टू द पवेलियन. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. मैदानावरती 37 धावा लावल्या जातात पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आणि 38 धावा बनवायच्या आहेत
त्या म्हणजेच अमर स्पोर्ट या कासनी संघाला ज्यावेळेस दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल त्यावेळेस मित्रांनो कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा सांगोटेकर चषक 2026चे भव्य दिव्य आयोजन. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करूया आणि ऐकूया पुन्हा एकदा शेर व शायरी के बादशाह मिस्टर राकेश पटेल यांचा गोड आवाज. धन्यवाद. असेल इनफिल्ड कव्हर केले पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती संकेत भोईर आणि सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये सॅम भोईर त्याच्या समवेत वैभव शोध गुड गेम फर्स्ट बॉल पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल शाहिद मोहीन सर आमच्याकडे वळत असताना वाईटची सांगता तर नक्कीच पंचांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे तापत्या उन्हामध्ये नक्कीच पंचांची भूमिका ते कॅरेक्टर प्ले करत असताना योग्य तो डिसिजन घारीच्या तीक्ष्ण नजरेने आमच्यापर्यंत पोहोचत आहे पुन्हा एकदा उजव्या हाताने पंचांच्या डावा बाजू संकेत सरळ बॅटनं सरळ रेषेमध्ये टू बाउन्स चेंडूला कलेक्ट केला इनफिल्ड मध्ये चेंडू थांबतोय सॅमचं कॉलिंग चांगलंय कारण सॅमला माहिती आहे संयमी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे धावफलक अगदी मोठं पण नाहीये आणि छोटं पण नाहीये परंतु जर तुम्हाला 38 धावांचं लक्ष मोडीत काढायचं असेल त्यासाठी तुम्हाला बॉल टू बॉल स्कोर देखील करणं गरजेचं आहे किंवा एखादा मोठा फटका देखील सामन्याला कलाटणी देऊ शकतो हा चेंडू आहे झेलची संभावना धोक्याची घंटा वाजेल टन 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 पहिल्याच ओव्हर मध्ये दुसऱ्या स्पेल मध्ये पहिला फलंदाज बाद होईल अमर इलोका असते संघाचा सॅम भोईर बॅक टू द आउट नक्कीच सॅम भोईर आल्यानंतर
ती परिस्थिती मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण संकेत भोईरला ते मान्य नाहीये, त्याच्या नियतीला मान्य नाहीये की माझ्या प्रत्येक चेंडूवरती कोणी प्रहार करू शकतो. चांगली गोलंदाजी संकेत करेल, कारण अनेक मैदानावरती संकेत खेळताना आपण पाहतोय. संकेत भोईर म्हटलं तर नक्कीच अनुभवाची शिदोरी त्याच्याकडे, अनेक मैदानावरती खेळल्या, अनेक स्पर्धांमध्ये त्याने आपली खेळी साकार केली, आपला खेळ सिद्ध केला. आणि तोच संकेत भोईर आज KM11 आयोजित सांगोडेकर चषकामध्ये JPP मांडा संघाच्या माध्यमातून खेळताना पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात प्रमोट केलाय निलेश. निलेशच्या नावामध्ये कुठेतरी यश दडलेलं आहे. परंतु तुम्ही म्हटलंय, तुम्ही JPP मांडा संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये, परंतु अमर 11 कास्ती संघ देखील यंदाचा हंगाम गाजवत आलाय. आजचा आपण जर विचार केला तर काल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित त्या चषकामध्ये नक्कीच क्वालिफाय होता हा संघ कुठेतरी पराजित झालेला आहे. परंतु आम्ही देखील समोरच्या संघाला पाणी पाजू शकतो या क्षमतेने हे खेळाडू आपण नक्कीच पाहतोय. सहजासहजी आम्ही देखील हार मानणार नाहीये, शेवटच्या चेंडूमध्ये आम्ही हार मानणार नाहीये. याच भूमिकेत आज आपण अमर स्पोर्ट्स कास्ती संघाला नक्कीच पाहणार आहोत. इथे मात्र पंचांकडे मागणी जरूर केली आहे. नक्कीच लेग बॉयचे LBW साठी अपील जरूर केली होती, परंतु पंच आम्हाला सांगतील नॉट आउट. पहिलं षटक मार्गस्थ आहे. हा पिच चेंडू स्विच हिट केलाय, सक्सेसफुल झाला चेंडू. थर्ड मॅनला बीट करत असताना सीमा रेषा पार, धावा आल्या 4, चौकार. इथून मात्र बॅटनं उत्तर देणं चालू केलंय. एक गोष्ट नक्कीच सांगेल, शत्रूने जरी आपल्यावरती निंबू जरी फेकले ना, त्या निंबू कापून आपल्याला त्याचा रस करून पिता आलं पाहिजे. जरी प्रत्येक चेंडू हा चांगला फेकत असेल संकेत भोईर, परंतु इथे आता मात्र नक्कीच मी थांबणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला निलेश आणि नक्कीच त्याच्या बॅट मधनं हा सुरेख चौकार. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल देखील होईल. चेंडू वन बाउन्स गेलाय सीमा रेषा पार, धावाल्या 4, चौकार. आज आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. माझा प्रत्येक शब्द नक्कीच बॅट्समॅनच्या कानावरती पडत असेल, कारण संकेत भोईरला कमी लेखून चालणार नाहीये. परंतु मी म्हटलं अमर 11 कासने संघ देखील सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. बॅटनं उत्तर देणं चालू झालं. 2 घणाघाती प्रहार बॅट मधून बघितले आणि मात्र चौकाराप्रती धावा लावल्या गेल्या. इथे मात्र फटका सुरेख आहे, अंतर कव्हर होईल का? दुर्वेशून नौशाद आलेत, नौशाद चुकी करणार नाहीये. इथे मात्र गडी बाद होईल दुसरा, धक्का क्रमांक लागेल दुसरा, बॅक टू द आउट. फलंदाज निलेश. माफी असे वैभव हा फलंदाज बाद होतोय. वैभवच्याच बॅट मधून चुकीची दुरुस्ती. वैभवच्या बॅट मध्ये 2 चौकार आले होते. आज गुण लेखक नचिकेत पाटील, ऑर्गनायझर कमिटी देखील आहे. शिरकाव केला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजी संकेतनी केली. आतापर्यंत 7 चेंडू फेकले. पहिल्या षटकाच्या संपत्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आपण पाहतोय. अजूनही उर्वरित 4 षटकं बाकी असतील आणि उर्वरित 4 षटकांमध्ये जर विचार केला आपण षटकांचा तर 28 धावा जोडाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिश. नक्कीच नवीन फलंदाज मैदानात दाखल केलाय अमर स्पोर्ट्स कास्ते संघानं कल्पेश. स्टॅकेंड वरती निलेश अजून खेळपट्टीवरती आहे. संयमी क्रिकेट खेळतोय. सॅमला थांबणं गरजेचं होतं, स्कोर जास्त मोठं पण नव्हतं, परंतु सॅमनं चुकी केली आणि चुकीला क्रिकेटच्या खेळामध्ये माफी नसते. त्याचं परिणामकारक नक्कीच खेळपट्टी सोडावी लागली. नवीन फलंदाज आला होता वैभव देखील बाद झाला. सुरेख चेंडू खाली राहतो, खेळपट्टीवरती पडला, थोडा खाली राहिला. उचली घेतला असतं तर कनेक्शन चांगलं पाहायला मिळालं असतं, परंतु बॅट चेंडूचं कनेक्शन नाहीये. एसटी रक्षक संकेत भोईर चुका करणार नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं फटका सुरेख आहे. इनफिल्ड कव्हर झाले. चेंडू पॉइंट कडे ट्रॅव्हल होत आहे. चेंडू पाठी क्षेत्ररक्षक धावत आहे. चेंडूचा पाठलाग देखील झालाय. फेकी देखील तेवढी छान.
संधी जरूर होती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. निलेश आणि कल्पेशची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निलेशचा चेंडू, निलेशचा चांगला फटका मारला, त्या फटक्यावरती दुहेरी आकडा गाठला गेला. धावफलकामध्ये धावांची टोटल 12. 12 ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट्स, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद झालेली आहेत. वैभव, इथे मात्र पंचांकडे मागणी केली जाते. अनुमान चुकीचा, थ्रो चुकीचा, क्षेत्ररक्षण गच्छाल, परिणामकारक 2 धावा. प्रत्येकी धाव ही महत्वाची असेल. जेपीबी मांडा संघाला माहितीच असेल ही मॅच किती महत्वाची आहे, कारण इथून तुमचा खडतर प्रवास चालू होईल. यापुढे होणारी मॅच नक्कीच विजेता संघ आणि साईका देवना क्रिकेट संघ असेल. षटक क्रमांक 2 सुरू आहे मित्रांनो. आतापर्यंत 3 चेंडू फेकले जात आहेत. अपी चेंडू आहे, फटका देखील तेवढाच चांगला पाहतोय आपण. इनफिल्ड बीट झाले, चेंडू थर्डमॅन कडे ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहे. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. 2 धावा सहज गतीने पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं. 16 धावा, 16 धावा धावफलकावरती झालेत. 38 धावांचं लक्ष होतं. 38 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना सेकंड ओव्हर चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडू फेकले गेलेत. अजूनही दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एकही मोठा फटका मारू देत नाहीये गोलंदाज अनिश. इथे मात्र फटका सुरेख आहे, परंतु मिस टाइम देखील असेल. चुकी झालीये. तुलाने मला दे जमिनीला, जमिनीला झेल दान केला गेलाय. फलंदाज आता आपण पाहतोय कुठेतरी कॉन्फिडन्स त्याचा हाय होईल. जीवनदान त्याला मिळालंय आणि इथून मात्र त्याला फटकेबाजी करावी लागेल. जेलची शक्यता जरूर होती, संधी होती, मेजवानी होती, पर्वणी होती, परंतु ती पर्वणी स्वीकारता आली नाहीये. क्षेत्ररक्षक ते होते, चुका झाल्यात आणि चुकीचा परिणाम आपण 2 धावांमध्ये नक्कीच पाहणार आहोत. एका धावेमध्ये नक्कीच त्याचा परिणाम आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावरती झालेत. विचार केला अनिष्टा तरी फटके जरूर येतात, परंतु एकही फटका बाहेर गेला नाहीये. वंचित ठेवले मोठ्या फटक्यांपासून. इथे मात्र स्टेप आउट झाल्यात. फटका सुरेख आहे. अंतर कव्हर होईल का? जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू झाला छुमंतर. षटकार. दुसऱ्या षटकाचा देखील खेळ होतोय समाप्त. ज्या प्रकारे मी शब्द बोललो होतो की अजूनही मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना, तोच आवाज, तोच साऊंड निलेशच्या कल्पेशच्या कानावरती पडला आणि हा शेवटच्या चेंडूवरती अखेरीस षटकार आला. षटकारानं धावफलक अगदी वेगानं पुढे सरकतय. धावफलकावरती धावा सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना लागता येतं. अमर 11 स्पोर्ट्स, अमर 11 कासने संघाची 23. तर नक्कीच पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केलं असेल संकेत भोईरला, ज्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं आणि ज्यानं 10 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आताही इथे मॅच मध्ये शिरकाव करावा लागेल, कारण येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 15 धावांची गरज असेल. हा बॉल चांगला यॉर्क लेंग चेंडू होता आणि क्रिकेटच्या खेळामध्ये 2 गोष्टींना सातत्यानं खूपच महत्व दिलं जातं. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर. हा चेंडू खराब नाहीये, हा चेंडू चांगला आहे. गुड लेन्स स्पॉट वरती पडलाय, शरीराचा वेध घेतलाय, ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तोच चेंडू संकेत भोईर हाताळतोय. इथे मात्र फटका चांगला आहे, बॉडी टर्न केली, सरळ बाट आपण पाहतोय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिलं आपण जेपीबी मांडा संघाच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक पुढे सरकलंय 24 या आकड्यावरती. संकेत भोईर नक्कीच मनामध्ये गेम प्लॅन काहीतरी असेलच, कारण इथे मला फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल. इथे मात्र उडवला चेंडू, जास्त का हवेमध्ये. चेंडू जज केला जाईल, अनुमान लावला जाईल. इथे मात्र अनुमान अचूक टिपला जातोय. झेल देखील अचूक आहे. फलंदाज होईल बाद. कल्पेश बॅक टू डगआउट. ज्या प्रकारे मी म्हटलं होतं क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टींना खूपच महत्व दिलं जातं.
प्रत्येक धाव देखील महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू देखील महत्वाचा आहे, प्रत्येक विकेट देखील महत्वाची आहे. त्याचप्रमाणे आपण विचार केला कुठेतरी चांगली बॅटिंग करत असताना कल्पेशला मात्र नक्कीच तंबूच्या छायेखाली पाठवलं जात आहे. कमबॅक शिरकाव, अजूनही सामना बॅलेन्स आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सामना समांतर असेल कारण समोर संकेत भोईर आहे. हा गोलंदाज मात्र सहजासहजी नक्कीच तुम्हाला सामना तुमच्या खिशात टाकू देणार नाहीये, कारण दुसऱ्याच्या ताटातून घास काढणं त्याला माहितीये आणि तोच आता संकेत भोईर आपण पाहतोय. कारण मी म्हटलं होतं शत्रूंनी जरी तुमच्यावरती निंबू फेकले ना, परंतु संकेत भोईर त्या निंबूचा रस करून पिल, असा संकेत भोईर इथे गोलंदाजी करतोय. संकेत भोईर चांगली गोलंदाजी करत असताना नवीन ना बॅट्समन कल्पेश बाद झालाय. कल्पेश नंतर नवीन बॅट्समन प्रमोट केलाय गौरव. पुन्हा एकदा पंचांच्या डाव बाजूनं हलक्या हातानं पुश केलाय, सन्मान केला चेंडूचा. चेंडू इनफिल्डला कव्हर करून शॉर्ट पॉइंट कडे ट्रॅव्हल झालाय. फेकी देखील तेवढी छान पाहतोय आपण. दरम्यान एक फक्त सिंगल येईल, एकेरी दुहेरी धावांना धावफलक नक्कीच पुढे सरकवलं जात आहे. विचार केला आपण तर अमर स्पोर्ट्स कासने संघाचा, तर आतापर्यंत बॅटिंग करत असताना दुसऱ्या डावामध्ये 25 धावा त्यांच्या बॅट मधून आलेत. अजूनही काही चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल. हा चेंडू देखील चांगला आहे. ओमी सुद्धा तुम्हाला देखील माहित असेल, जेव्हा जेव्हा बॅटचा स्वीट टक असा साऊंड येतो तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजावरती प्रेशर तयार होत असतं आणि मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढत असतो. लाईन पहावी लागेल, पंच आम्हाला सांगतील चेंडू खराब असेल. नक्कीच जास्त उचली चेंडून घेतली होती आणि मात्र संकेत भोईर चूक करते. गरजेची होती का? अपेक्षित नसेल संघनायकाला. मॅच ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या दिशेनं सामना वळत आहे त्या दिशेमध्ये आपण जर विचार केला तर संकेत भोईरला प्रत्येक चेंडू महत्वाचा फेकणं गरजेचं होतं. इथे चुकी झाली. बिमर असेल, फ्रीडचा चेंडू असेल, एक मेजवानी मोकळा श्वास म्हटलं जाते या चेंडूला. फलंदाज समोर, फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट, ग्राउंड शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी देखील त्याच वेगाने केली जाईल. दरम्यान फक्त एक सिंगल, फायदा घेता येत नाही. मेजवानी जरूर होती. षटक क्रमांक 3 देखील होईल. षटक क्रमांक 3 देखील झालं समाप्त. 18 चेंडूचा खेळ आपण पाहिलात, 3 षटकाचा खेळ आपण पाहिलात. डाव सुरू आहे दुसरं, आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलं तर धावा चेस करत असताना, बनवत असताना 29 धावा अमर स्पोर्ट्स कासे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आलेत. येणारे चेंडू असतील अजूनही 12 आणि धावांची गरज असेल 9. 12 चेंडू 9 धावा. चेस की डिफेन्स. नक्कीच क्वालिटी क्रिकेट आपण या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन संघांच्या माध्यमातून पाहतोय. एकोणतीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडू मध्ये धावांची गरज असेल 9. याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल का? नक्कीच आपण नौशादला पाहतोय. मल्टी टॅलेंटेड बॉय, एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे. इथे मात्र नशिबाचा चौकार येईल का? ओ हो, शंखनाद होतोय. अमर स्पोर्ट्स कासने संघाचा नशिबाचा चौकार येतोय. नक्कीच बॅटचं कनेक्शन जरूर झालं नाहीये, परंतु नशीब आज लक बोलतीय अमर स्पोर्ट्स कासने संघाचे. कारण इथे पाहिलं आपण नशिबानं चेंडू सीमेच्या पार, चौकाराने धावफलक पुढे सरकलं. 33 या आकड्यावरती 11 चेंडू 5 धावांची गरज. नौशाद, प्रत्येक गावातील खेळाडू नक्कीच या खेळाडूला ओळखत असेल. नौशाद अनेक ठिकाणी याचं नाव घेतलं जात आहे. विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, ज्यानं असंख्य मित्र परिवार या क्रिकेटच्या माध्यमातून जोडलाय, तोच नौशाद बॉलिंग ट्रॅक वरती जेपीबी मांडा संघाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑन कडे आलाय. फेकी देखील तेवढी छान आपण पाहते. कॉलिंग चांगली बॅट्समॅनच्या मध्ये, कॉलिंग ठेवणं गरजेचं आहे. संयमी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. धावा फक्त आणि फक्त 4 पाहिजेत, आणि त्यामध्ये जर तुम्ही चुका करत असाल किंवा विकेटवर विकेट घालवत असाल तर नक्कीच कुठेतरी तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील.
नौशाद पुन्हा एकदा सज्ज होईल. 55 डाव्या बाजूनं हा पिच चेंडू आहे तितका चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू जास्त काल हवेमध्ये आहे. जेवढी उंची तेवढे अंतर. चेंडू झाला चिमंतर. हा येतो विजयाचा षटकार. शंखनाद करेल अमरयोन कासने संघाचं. जिंकल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हारल्या संघाचं हार्दिक हार्दिक कौतुक. धन्यवाद जेपीपी मांडा संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात. चांगला खेळ प्रेक्षकांना तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर नक्कीच मी मॅन ऑफ द मॅच साठी इन्व्हाइट करेल. गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स ज्याने प्राप्त केल्या आणि कमीत कमी धावा खर्च केल्या तो म्हणजेच अमर स्पोर्ट्स कासने संघाचा वैभव. अमर स्पोर्ट्स कासने संघ लगेचच आपण टॉस साठी यायचंय. त्यानंतर स्वप्नील केशव पुरस्कृत स्वर्गीय आदित्य 11 साईक देवरा क्रिकेट संघ ब या संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस साठी या.